आता 4-4:30 वाजलेत. माझं ऑफिसचं काम तर चालू आहे आणि आम्ही दोघंच आहे पुण्यात, आगाव गावालाच आहे. आधीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. मी ना शॉपिंग केली होती 1-1.5 महिन्यापूर्वी, पण यांना माहीतच नाही काही शॉपिंग केली. मी एकटीच गेले होते. प्रत्येक वेळेस हे येतात सोबत, पण त्यावेळेस मी एकटीच गेले होते आणि तेव्हा शॉपिंग केली. चला आपण त्यांना शॉपिंग दाखवू. काय करताय हो? काय काम करताय? हा का? नाही, बोर होत आहे. मिस करतोय त्याला. माहिती आहे तुमच्या. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल लाईव्ह विथ पशाम. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी शॉपिंग केली होती. तुम्हाला एक गंमत सांगू. आपण एक शूट केलं होतं, आठवतं तुम्हाला? गाईज आम्ही एक शूट केलंय काहीतरी आहे, तेव्हा मी शॉपिंग केली होती. मी एकटीच गेले होते बघा शॉपिंग करायला. तुम्ही म्हणे हा तू जा शॉपिंग करायला, मी थकलो, असं तसं म्हणत होते तुम्ही. मग ती शॉपिंग काय केली तुम्ही विचारलं मला? शॉपिंग केली होती का तू? कैसे कैसे लोग रहते हैं यार. म्हणजे गाईज तू आल्यावर तोंडासाठी बारीक केले तोंड, मला काहीच भेटलं नाही, मला चालेल काहीच तू. आवडलं नाही असं म्हणले. मग मला वाटलं काही घेतलंच नाही तू. आणि मग घेतलं का तू काही? आपण शूट केलं होतं गावाला, आठवतं आपल्याला? गाईज एक शूट येणार आहे, म्हणजे एक सिरीज येणार आहे आमच्या अकाउंटवरती, इंस्टाग्राम अकाउंटवरती. आम्ही ते तुम्हाला लवकर कळूच. त्याची एडिटिंग वगैरे चालू आहे. ते आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण त्याच्या आधी शूटला जे कपडे घातले होते मी, कुर्तीज, टॉप्स, जीन्सवरती पंजाबी ड्रेसेस, मग ते कधी घेतले होते तुम्ही विचारलं नाही मला. अच्छा, मला वाटलं ते तुझ्या आधीचे. मला काय माहिती तू तेव्हा घेतलं. तेव्हा तू म्हणले हात हलवीत आले. मला वाटलं काहीच घेतलं नाही तू, काहीच आवडलं नाही. तू आज प्रत्येक दुकानात गेली की मला काहीच आवडलं नाही, मला काहीच आवडलं नाही, रिटर्न. पण तुझ्यासोबत शॉपिंगला यायचं सोडून दिलं. अहो पण काजी नाही का माझी मैत्रीण, हा. एक शॉप सांगितलं होतं शाहूनगरला, तिथं मी गेले होते आणि तिथे शॉपिंग केली होती. शाहूनगरला जाऊ आधी. हो, मग आवडली का? शॉपिंग केली? मग तेच तर कुर्ती घातली होती मी त्या शूटला, सेरीच्या शूटला. ये. चाले तू. ये ठीक आहे. काय मग घेतलं होतं? मग मी कोणते कपडे घातले रे शूटला? तुम्ही विचारलं का तरी मला? नाही यार, मला टाइमच भेटला Oh, नाही. no. मला तो कधी घेतले कपडे काय घेतलं. छान होते कपडे. मला दाखवते कपडे सगळे घालून मी असताना सोबत तुला असे छान कपडे भेटत नाही. आणि मग, एकटी घ्यायला जातेस. तुमचे असं मी म्हणतोय माझ्याकडून, माझं मन मोठं आहे, त्यामुळे छान कपडे घेतलीस तू असं म्हणायची तरी माझ्यात हिंमत आहे. मग तुम्हाला नेमकी म्हणायचं काय? ये फंस गया सीएम. मग मी सोबत असताना मी जे कपडे घेतो किंवा माझी जी चॉईस आहे तुला ती आवडतच नाही, मग मी ते डोकंच लावत नाही त्या कपड्यांना. की बाई तू जे म्हणशील त्याला मी ऍग्री तुझ्यासोबत. बरं मग तुम्हाला दाखवू मी कपडे काय शॉपिंग केली होती ती? दाखवायचे तुला आता? नाही पाहिजे तुम्हाला? नाही, दाखव ना. त्यावेळेस आठवत नाही यार. आता ते एपिसोड सुद्धा आता बघता येत नाही मला. ठीक आहे, ओ सस्पेन्स ठेवा, सांगू नका सस्पेन्स ठेवा. तुम्ही पण बघा ते कपडे, ठीक आहे. तुमच्यासाठी जास्त युजफुल असतील ते. ऍक्च्युली मी ती ऑफलाईन शॉपिंग केली होती. माझ्याकडे लिंक्स वगैरे काहीच नाही त्या कपड्यांच्या. मी म्हणजे शॉपमध्ये जाऊन ते ऑफलाईन कपडे घेतलेले आहे. पण खूप छान मला ड्रेसेस मिळाले. माझ्या फ्रेंडने मला ते शॉप सजेस्ट केलं होतं. चाले तू. अहो तू बोल ना, माझ्याकडे काय? अहो तुम्हीच म्हणले होते कपडे घे म्हणून. माझ्याकडे फॉर्मल कुर्तीज वगैरे नव्हते, फॉर्मल पंजाबी ड्रेसेस वगैरे नव्हते, जे की आम्हाला शूटला पाहिजे होते. मग यांनी मला पैसे दिले, म्हणे जा तुला घेऊन ये कपडे. मग तुम्ही अशी मान का हलवताय? मी तुला तुम्ही वेगळ्या इंटेन्शननी मान हलवताय. नाही, म्हणजे माझ्याकडे लक्ष आहे का तुझं? मला कॅमेरा सगळं दिसतंय. Vlog बनव ना यार. मला कॅमेरा सगळं दिसतंय बाय द वे. ठीक आहे, चला गाईज मी त्यांना 1 बाय 1 एक ड्रेस घालून दाखवते. तुम्ही पण सांगा कसे दिसताय ते. किती गुड लक ना, किती ना राघवचा कॉल आलाय. आठवण येते. मँगो खालास तू. बबडी काय करते ग?
आईला फोन कर ना म्हणलं बरं करते. लागली का? लाजली का काय लाज? ओ मेरा है ओ मेरा है निक मेरा है ओ नहीं 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 वो लॉलीपॉप मेरा है प्लीज मेरा दे दो मेरे को दे दो मेरा काहीच ते जे कपडे घेतले होते ना ते कपडे आणायला गेले ते आता आपल्याला दाखवणार आहे या मॅडम या ते बघा गाईस बापरे हा आता मला 1 बाय 1 क्लिक होत आहे आठवते की कोणते कोणते हो घातले होते? हो कोणते कोणते घातले तू सांगा बरं. एक लास्ट 1 घातला होता वाटतंय मधला एक घातला 2 नंबर हा टॉप तो पण घातला होता जाताने जाताना कळेल ते नंतर सगळी शॉपिंग केली होती मी. तर ती आता आपल्याला 1 बाय 1 दाखवणार आहे शॉपिंग काय घेतलंय तिने सो स्टे ट्यून ठीक आहे तर तुम्हाला दाखवलंच मी किती शॉपिंग केली तर मी आता 1 बाय 1 घालून दाखवते. गाईज हा एक टॉप घेतला होता मी स्लीवलेस आहे आणि एकदम छान त्याची हाईट एवढी अशी ओके आणि मागून खूप सुंदर नॉट्स आहे मला दिसतंय का खूप छान नॉट्स आहेत मागून म्हणजे फिटिंग करायची अजिबात गरज नाहीये मागून नॉट्सनी तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी बॅग बांधून फिटिंग करू शकता एकदम छान आहे. मागून असं गळा येत नॉर्मल स्क्वेअर मध्ये म्हणून पण स्क्वेअर मध्ये गळा आहे असा हा पहिला झाला टॉप कसं वाटतोय छान आहे खरंच हो हा घातला नव्हता ना तेव्हा नव्हता. छान आहे मस्त आहे तर काही हा नेक्स्ट वन टॉप आहे. कौन है ये लोग कहाँ से आते हैं ये? तर याची खूप आता फॅशन आली आहे ट्राउझरवर खूप घालतात याला मोस्टली तुम्ही जीन्सवरती पण वेअर करू शकता आणि याचा पॅटर्न खूप छान आहे. तुम्ही इथं हे नॉड आहे अशी एक ही नॉड इकडून अशी ओढून इकडे मागं पॅक करून बांधू शकता दिसते तुम्हाला ओके ही एक नॉड तुम्ही पॅक करू शकता फिटिंगची बिलकुल गरज नाहीये आणि जो नेक आहे तो राऊंड मध्ये आहे. आणि हे जे खालचे जे आहेत ना हे कव खूप सुंदर वाटत आहे आणि तब्येत पण असेल म्हणजे थोडीशी बॉडी पण असेल तरी पण त्याला छान हे होऊन जातं कारण याचा जो राऊंड शेप असल्यामुळे ना एकदम छान वाटतो. आता सध्या याचा ट्रेंड आलाय खूप जास्त आणि कलर मला खूप आवडला होता. याची प्राइस 500 होती आणि तिथं कमी वगैरे काही नव्हते करत. तुम्ही मला तेवढे 500 रुपये तुम्ही तेवढेच पैसे दिले होते मला. मी ऑफिसला वगैरे घालते हा दुसरा आता मी तिसरा तुम्हाला वेअर करून दाखवते ओके. तर आता हा नेक्स्ट वन टॉप याच्यावरती खूप सुंदर एलिफंटच्या प्रिंट आहेत ठीक आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे. हा टॉप तुम्हाला आठवतं हा टॉप घातला होता ना आठवलं हा टॉप आम्ही जे शूट केलं त्या शूटसाठी वापरला होता त्यामुळे लक्षात आहे. खूप सुंदर इकडून असा छान कट आहे तुम्ही जीन्सवरती पण वेअर करू शकता आणि ट्राउझरवरती पण वेअर करू शकता. छान कट आहे आणि मी फिटिंग नाही केला यंग साईज आहे मला सैल होतंय आणि इथं एकदम छान सुंदरचे अशा नॉड आहेत तुम्हाला दिसत असेल आणि ही छान एलिफंटची प्रिंट आहे ओके. स्लीवच्या एकदम एंडला छान डिझाईन दिली म्हणजे माझ्याकडे खूप स्लीवलेस झाले म्हणून मला एक लॉंग स्लीवचा घ्यायचा होता. कसं वाटतं तुम्हाला हा ना कोणती साईज आहे ही एम साईज आहे. ओके तुम्हाला काय वाटलं यल येस मला वाटली येस घेतली का यस कस काय येईल मला आता मी यस तेच मला म्हणायचं तू काय येस राहिली का आता तो एम झाली एक्सेल झाली एल झाली कुठे एक्सेल झाले एलचे कपडे आता डिपेंड आहे काही ब्रँडनुसार कपड्यांचे साईजेस पण चेंज होतात. मला हा आता एम साईजचा आला बाकी हे सगळे टॉप जे होते तिन्ही पण हे सगळे एम साईजचे आहेत. ऍक्च्युली आमच्या सेरीची रिक्वायरमेंट होते की छान सिंपल कुर्तीज आणि त्याच्यावरती पॅन्ट आणि ओढणी पण पाहिजे म्हणजे आणि मी घेतले पण घातले पण शूटसाठी तर यांना माहित नाही की हिने त्या दिवशी ही शॉपिंग केली होती म्हणजे बघा हा एक पंजाबी ड्रेस किंवा कुर्ती म्हणू शकतो आपण. ओढणी तर खूप सुंदर आहे अशी मोठी सुंदर ओढणी एकदम पातळ एकदम कम्प्लीट कॉटन आहे. इथं पूर्ण छान नेकला असे छान डिझाईन आहे तुम्ही बघू शकता ओके. आणि कमराच्या खाली गेल्यानंतर इकडून छान कट आहे असा आणि म्हणजे असं राऊंड शेपमध्ये बाय द वे मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ दाखवेलच इथे डिस्प्लेवरती तुम्ही तो बघा. आणि खाली जी पॅन्ट आहे ना पॅन्ट पूर्ण प्रिंटेड आहे त्याला डिझाईन वगैरे नाही पण सेम ही जी प्रिंट दिसते तुम्हाला ओढणीवरची आणि टॉपवरची ती सेम प्रिंटमध्ये पॅन्ट आहे पूर्ण ओके. आणि स्लीव्हला असं छान छान असं प्रिंट दिलेली आहे आणि हे असं छान काम पण केलेलं आहे
एकदम छान वाटते. आणि याच्यामध्ये ना कलर थोडासा पिंकिश कलर होता आणि हा रेड कलर होता. म्हणून मग मला हा रेड कलरच खूप जास्त आवडला. ओढणी खूप मोठी आहे, खूप मोठी ओढणी आहे. बघा तुम्ही बघू शकता, खूप मोठी ओढणी आहे. आणि मला एम साईज घेतलेली मी कम्प्लिटली. मला एकदम छान बसली. मी फिटिंग वगैरे अजिबात नाही केलेला, पण मला खूप छान बसलाय. म्हणजे ॲज अ फॉर्मल म्हणून पण खूप छान आहे, किंवा तुम्ही फंक्शनलला वगैरे घालू शकता. ओके, तर हा लास्ट वन ड्रेस आहे, कुर्तीज आणि पॅन्ट आणि त्याच्यावरती ओढणी. याचा कलर थोडासा फेंट वाटतो मला, असं वाटतं एकदम असा अट्रॅक्टिव्ह नाही वाटत, पण मला हा कलर नव्हताच म्हणून मी हा कलर घेतलेला. आणि याच्यावरची जी पॅन्ट आहे ती थोडीशी प्लाझो टाईप आहे. यांना प्लाझो पॅन्ट नाही आवडत, पण मग हा एकदम स्ट्रेट फिट होता म्हणून मी घेतलेला. आणि याच्यावरती हे जे आहे ना नॉट्स, ह्या नॉट्स खूप छान वाटल्या मला. आणि याची जी प्रिंट पण आहे ना, प्रिंटवरती खूप छान असं मण्यांचं काम केलेलं आहे, तुम्हाला दिसेल इथे. ओव्हरऑल खूप छान वाटला मला हा ड्रेस. आणि ओढणी खूप भरपूर मोठी ओढणी तुम्ही बघू शकता. आणि ना थोडंसं असं एकदम फॉर्मल लुक येतंय, म्हणजे असं फंक्शनलला वगैरे नाही वेअर करू शकत असं मला वाटतं. जो आधीचा रेड कलरचा जो होता त्यांनी वाटत होतं की फंक्शनल, म्हणजे असं फंक्शनलला वेअर करू शकतो, पण हा नाही. आणि मला एक सांगावंच वाटतं ह्या पंजाबी ड्रेसेसमध्ये, याच्या ज्या पॅन्ट्स आहेत ना, पॅन्टला इलॅस्टिक पण आहे आणि नॉट्स पण आहेत. जर इलॅस्टिक खराब झालं तर तुम्ही नॉट पण यूज करू शकता. म्हणजे 2 in 1 आहे असं आहे. आणि पूर्ण प्युअर कॉटन आहे, एकदम छान, म्हणजे कापड एकदम छान वाटलं. आणि याला सेम लाईक मी फिटिंग वगैरे नाही केली आहे. प्रिंट थोडीशी ब्रॉड आहे, पण मग अशी कोहिरी वगैरे आहे, त्याच्यामुळे एकदम छान वाटतं. बघा, म्हणजे ओव्हरऑल मला हा ड्रेस तो जास्त आवडला ॲज कम्पेअर टू धिस वन. त्याचा फंक्शनल पण यूज आहे, ऑफिसचा पण यूज आहे, प्लस तुम्ही घरी पण नॉर्मल यूज करू शकता. आणि या ड्रेसचा फायदा काय होतो ना, म्हणजे आपण घरी डेली रुटीनमध्ये पण यूज करू शकतो आणि बाहेर पण यूज करू शकतो. माझ्याकडे बिलकुल नव्हते असे. तर अशा प्रकारे माझी ही कंप्लीट शॉपिंग होती. 2 कुर्तीज आणि 3-4 टॉप. किती शॉपिंग करते यार ही. आत्ताच एवढं किती आहे, 3 आणि 3 6-7 ड्रेस दाखवलेत. तिकडे कपाट एकदम तुटायला झाले गाईज आमचं. म्हणजे एक साईडनं साड्या, एक साईडनं तिचे ड्रेसेस, खाली नाईट ड्रेस, त्याच्या खाली अजून काहीतरी. म्हणजे पूर्ण कपाट एकदम आमचं फुल्ली लोडेड झालंय, तुटायला आलंय. आणि तरी अजून ड्रेस घेत आहे, पण ठीक आहे असं. अहो पण काय बोलणार जास्त. अहो ऑफिसला जायला वेगळे कपडे लागतात, ओके. ठीक आहे. घरी वापरायला नाईट ड्रेस लागतात, गावाला गेल्या साड्या घालायच्या असतात, आणि कुठं फंक्शन असलं, घाई जायचं असतं तर कुर्तीज आणि टॉप लागतात, ओके. आणि कुठं फिरायला जायचं असेल तर 1 पीस वगैरे लागतात. हे रिझन असतं सगळं माझ्या बायकोकडे. त्यामुळे ते गरजेचे आहेच आहे कपडे घेणं तिला. पण घे तू, घे घे. मी आहे तुझ्या पाठीविषयी उभा आहे मी. तू घे तुमचं कपडे. काय, एखादा टी शर्ट घातला, पॅन्ट घातली निघाले, त्याच पॅन्टीवर शर्ट चढवला निघाले, आमचं किती सोपं, तेवढंच सोपं आहे आमचं. बाकी सगळं अवघड आहे गाईज. दुसरं काय आपलं अवघड आहे? अवघड नाही का मग आमचं आयुष्य किती एका बाईसोबत संसार करायचा आहे. नाही समजलं तुला अजून? मला नाही काहीच समजलं समजलं, सगळं तुम्हाला गाईज. समजतं. तुम्हाला समजलं तर कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे माझा हा शॉपिंग हॉल होता. ऑफलाईन घेतलेला आहे, ऑनलाईन ठीक आहे. तर अशा प्रकारे माझा शॉपिंगचा पूर्ण हॉल होता. आम्ही शूट केलंय खूप सुंदर, ते तुमच्या लवकर भेटीलाच येईल. आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपले सबस्क्रायबर आता ह्या क्षणाला, आम्ही जेव्हा शूट करतोय व्हिडिओ, तेव्हा 950 आमचे सबस्क्रायबर झालेत. त्यासाठी खूप खूप थँक्यू. तुम्हाला काय बोलायचं? तू बोलली खूप झालं, मी कमी बोलतो तसा. पण माझी बायको खूप बोलते, मी कमी बोलतो. मी वाटतं मी बोलतो, माझा एक शब्द तिचे 4 शब्द होतात. आता मला सवय जास्त, म्हणजे हे खूप इंट्रोवर्ड आहे. मी खूप काय म्हणतात एक्स्ट्रावर्ड आहे. मला म्हणजे लागतं बोलायला. मी लहानपणापासून अशीच आहे, पण तरी पण आपलं लग्न झाल्यापासून तुम्ही जास्त बोलायला नाही लागले. एक्स्ट्रा बोलायला लागलो. आणि आधी बोलत नव्हते, त्याचा म्हणून मला परत- नाही नाही, थांबा. आधी बोलत नव्हते, त्याचा मला त्रास होत होता. आता जास्त बोलायला लागली, याचा मला त्रास व्हायला म्हणून लागला. एक्स्ट्रा परत कमी केलं मी आता बोलायचं. पण मला ते दोघांच्या मधलं जे तो साम्य साधायचा असतो तो मला साधता येत नाही. पण मी ट्राय करतोय गाईज. मी हिला सांगतोय, मी ऐकतोय तिच्या सगळ्या गोष्टी. ती मला सांगते, सांगायचा प्रयत्न करते, समजून घेण्याचा प्रयत्न करते, सगळं करते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला नेक्स्ट आमचे कोणते व्हिडिओ बघायला आवडेल ते पण सांगा. तर 950 लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचं आमच्यावरती असंच प्रेम राहू द्या. तर भेटूया, बाय.